तर ह्या लेक्चरमध्ये आपण कम्युटेशन सर्किट किंवा कम्युटेशन प्रोसेसेस बघणार आहे. तर कम्युटेशन म्हणजे काय असतं तर मी तुम्हाला सांगतो. तर कम्युटेशन ऑफ SCR इज डिफाईन ॲज द प्रोसेस ऑफ टर्निंग ऑफ SCR किंवा थायरिस्टर. म्हणजे थायरिस्टरला बंद करण्याची जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर कम्युटेशन म्हणतो. कसं असतं, ज्यावेळी आपण SCR चालू करतो, चालू करण्यासाठी सुद्धा काय लागतं तर गेट ट्रिगरिंग सर्किट लागतात, बरोबर. कारण तुम्ही ज्यावेळी ॲनोडला पॉझिटिव्ह देताय आणि कॅथोडला निगेटिव्ह देताय आणि ज्या वेळेपर्यंत तुम्ही गेटला सप्लाय देत नाही तोपर्यंत SCR काय होतं, आपला SCR ऑन होत नसतो. ठीक आहे. तसंच ज्यावेळी त्याला टर्न ऑफ करत असतं, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर किंवा SCR किंवा थायरिस्टर ज्यावेळी तुम्हाला बंद करायचा तर तो आपल्याला बंद करावा लागतो. तो नॅचरली बंद होत नाही. म्हणजे नॅचरली बंद होतो पण सोर्स तसा लागतो. तर कम्युटेशन काय असतं किंवा कम्युटेशन सर्किटरी काय असतात तर कम्युटेशन सर्किटरी SCR तुमचा बंद करण्यासाठी वापरले असतात. जसे आपल्याला टर्न ऑन करण्यासाठी ट्रिगरिंग सर्किट लागतात तसंच SCRला बंद करण्यासाठी त्याला कम्युटेशन सर्किट लागतात. आणि बंद करण्याची जी काही प्रोसेस आहे तर आपण काय म्हणतो, कम्युटेशन ऑफ SCR इज डिफाईन ॲज द प्रोसेस ऑफ टर्निंग ऑफ. म्हणजे ती जी काय बंद करायची प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, कम्युटेशन असं म्हणतो. ठीक आहे. आता इथं काय म्हटलं बा, इट इज द प्रोसेस बाय विच अँड SCR ऑर थायरिस्टर इज ब्रॉट टू ऑफ स्टेट फ्रॉम ऑन स्टेट. म्हणजे ऑन स्टेटपासून ऑफ स्टेटला न्यायची जी काही प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो तर कम्युटेशन म्हणतो. बेसिकली जे काही कम्युटेशन आहे त्या कम्युटेशनचे दोन टाईप आहेत. एक आहे नॅचरल कम्युटेशन आणि एक आहे फोर्स्ड कम्युटेशन. तर नॅचरल कम्युटेशन आणि फोर्स्ड कम्युटेशन हे जे काही दोन टाईप आहेत हे तुम्ही विच टाईप ऑफ सोर्स, म्हणजे इनपुटला कुठल्या प्रकारचा सोर्स तुम्ही अप्लाय करता त्या सोर्सवरती ह्या कम्युटेशनचे टाईप्स पडलेले आहेत. सो त्यातला बेसिकली पहिला आहे नॅचरल कम्युटेशन, जिथं की इनपुटला AC सप्लाय असतो त्याला आपण नॅचरल कम्युटेशन म्हणतो. आणि दुसरा जो काय फोर्स्ड कम्युटेशन आहे त्या फोर्स्ड कम्युटेशनमध्ये आपण इनपुटला DC सोर्स अप्लाय करतो. ठीक आहे. एक एक टाईप बघूया. मग त्यातला पहिला टाईप आहे नॅचरल कम्युटेशन ऑफ SCR. तर नॅचरल कम्युटेशन ऑफ SCR इज द प्रोसेस ऑफ टर्निंग ऑफ अन SCR विदाउट युजिंग ॲडिशनल कम्युटेशन सर्किटरी. दिस कम्युटेशन टेक्निक ओनली ऑकर्स इन AC सर्किट. म्हणजे नॅचरल कम्युटेशन याचा अर्थ तो ऑटोमॅटिक बंद होतो. तुम्हाला कम्युटेशनसाठी कुठलीही एक्स्ट्रा सर्किटरी इथं वापरायला लागत नाही, त्यामुळे याला आपण नॅचरल कम्युटेशन म्हणतो. तर बेसिकली नॅचरल कम्युटेशनमध्ये जो काय सोर्स असतो तो सोर्स AC असतो. आता आपण इथं जर त्याची वेव्हफॉर्म आणि सर्किट डायग्राम बघितले तर तुम्हाला नॅचरल कम्युटेशनची प्रोसेस कळेल. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला कसं असतं बघा. पॉझिटिव्ह हाफ सायकलला ॲनोड पॉझिटिव्ह असणार, कॅथोड निगेटिव्ह असणार. हा पॉझिटिव्ह हाफ सायकल. आणि ज्या इन्स्टंटला तुम्ही काय करणार, ज्या इन्स्टंटला आता हा फॉरवर्ड ब्लॉकिंगला गेला, ॲनोड पॉझिटिव्ह झाला, कॅथोड निगेटिव्ह झाला, बट गेटला सप्लाय दिला का तर गेटला सप्लाय आपण दिलेलं नाही. ज्या इन्स्टंटला मी गेटला सप्लाय देऊ इथं आहे त्या इन्स्टंटपासून काय होतो, लोड करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो. व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर मिनिमम असतं का तर ते लोडला गेलेलं असतं. त्यामुळे तुमचा जो काय थायरिस्टर असतो तो थायरिस्टर काय होतो, ऑन होतो. आणि लोड व्होल्टेज आणि लोड करंट फ्लो व्हायला काय होते, सुरुवात होते, बरोबर. मग आता हा टर्न ऑफ कधी होतो, आता ज्यावेळी पॉझिटिव्ह हाफ सायकल संपते आणि निगेटिव्ह हाफ सायकल ज्यावेळी चालू होते. आता ज्यावेळी निगेटिव्ह हाफ सायकल येईल किंवा जी काय पुढची हाफ सायकल असेल त्या पुढच्या हाफ सायकलमध्ये कसं असतं तर ही तुमची हाफ सायकल असेल तर त्या हाफ सायकलमध्ये ॲनोड निगेटिव्ह असेल आणि कॅथोड पॉझिटिव्ह असेल. सो निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये जे काय तुमचा SCR आहे किंवा जो काय तुमचा थायरिस्टर आहे त्या थायरिस्टरच्या पोलॅरिटी कशा होतात, चेंज होतात. म्हणजे त्याचा ॲनोड होतो निगेटिव्ह आणि कॅथोड होतो पॉझिटिव्ह. सो ज्यावेळी तुमचा ॲनोड निगेटिव्ह होईल आणि कॅथोड ज्यावेळी तुमचा पॉझिटिव्ह होईल त्यावेळी तो बाय डिफॉल्ट किंवा ऑटोमॅटिकली काय होतो, रिव्हर्स ब्लॉकिंग मोडला जातो. याचा अर्थ तो काय होतं, टर्न ऑफ होतो. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, नॅचरल कम्युटेशन. का तर ज्यावेळी तुमचा सोर्सचं नेचर बदलणार आहे, म्हणजे सोर्सला ज्यावेळी निगेटिव्ह हाफ सायकल येईल त्यावेळी बाय डिफॉल्ट तुमचे जो काय SCR आहे त्या SCRच्या पोलॅरिटी पण कशा होतात, चेंज होतात. आणि तो जो काय कंडक्टिंग SCR आहे तो कंडक्टिंग SCR काय होतो, आपला टर्न ऑफ म्हणतो. तर ही जी काय नॅचरल कम्युटेशन आहे त्याला क्लास F कम्युटेशन असंही म्हणतात किंवा त्याला
लाईन कम्युटेशन म्हणतात. सो बेसिकली नॅचरल कम्युटेशनचे दोन नाव आहेत, एक तर नॅचरल कम्युटेशन और क्लास एफ और लाईन कम्युटेशन. ठीक आहे, त्यातलं तिन्हीपैकी कुठलाही जर तुम्हाला विचारला तरी नॅचरल कम्युटेशनच असतो. सो बेसिकली आहे नॅचरल कम्युटेशन की जिथे एक्स्ट्रा सर्किटरी तुम्हाला वापरायला लागत नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण फोर्स्ड कम्युटेशन ऑफ एस ए आर. तर फोर्स्ड कम्युटेशन ऑफ एस ए आर कधी असतो, तर ज्यावेळी तुमचा जो काही सोर्स असतो तो डी सी असतो त्यावेळी फोर्स्ड कम्युटेशन वापरतात. सो अनलाईक नॅचरल कम्युटेशन अँड एक्सटर्नल सर्किटरी इज रिक्वायर्ड टू फोर्सफुली ब्रिंग द एस ए आर एनोड करंट बिलो होल्डिंग करंट अँड कीपिंग एस ए आर इन रिव्हर्स बायस्ड फॉर अ पिरियड मोअर दॅन एस ए आर थायरिस्टर टर्न ऑफ टाईम. दिस टेक्निक इज अप्लाइड फॉर काय आहे, डी सी सर्किट. म्हणजे सोर्स ज्यावेळी डी सी असेल त्यावेळी जे काय आपण सर्किटरी वापरतो त्यावेळी त्याला फोर्स्ड कम्युटेशनमध्ये. आता ह्यात कसं करायचं असतं बघा, तर जो काही तुमचा कंडक्टिंग एस सी आर आहे, जो काही तुमचा कंडक्टिंग एस सी आर असतो त्या एस सी आरमधनं फ्लो होणारा करंट जो काही ॲनोड करंट आहे तो बिलो होल्डिंग करंट आणायचा असतो. कसं असतं, होल्डिंग करंट म्हणजे काय असतो, मिनिमम करंट ऑन स्टेटमध्ये राहण्यासाठी जो काय मिनिमम करंट लागतो त्याला आपण काय म्हणतो, होल्डिंग करंट म्हणतो. होल्डिंग करंटपेक्षा जर ॲनोड करंट खाली आला तर तो बाय डिफॉल्ट रिव्हर्स ब्लॉकिंग मोडला जातो. याचा अर्थ तो काय होणार, टर्न ऑफ होणार. सो आपल्याला काय करायचं आहे, तर जो काय तो ॲनोड करंट आहे तो ॲनोड काय करायचं, ॲनोड करंट होल्डिंग करंटपेक्षा कमी करायचा आहे. आणि ज्यावेळी तुम्ही होल्डिंग करंटपेक्षा ॲनोड करंट कमी आणाल त्यावेळी तो जो काय कंडक्टिंग एस सी आर असतो तो कंडक्टिंग एस सी आर कुठं जातो, तर रिव्हर्स ब्लॉकिंग मोडला जातो. म्हणजेच तो जो काय कंडक्टिंग एस सी आर असतो तो बाय डिफॉल्ट टर्न ऑफ होतो. याचाच अर्थ त्याच्यातून कुठलाही लोड करंट फ्लो होत नाही. आणि ह्यासाठी तुम्हाला मग म्हणजे ही प्रोसेस कधी वापरतात, तर ज्यावेळी तुमचा जो काय सोर्स असतो तो सोर्स ज्यावेळी डी सी सर्किट असतं त्या इन्स्टंटला हे फोर्स कम्युटेशन वापरायचं असतं. आणि त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा सर्किटरी वापरायला लागतं. आता तुम्हाला इथं सिलेबसला नाही आहे ॲक्च्युली, ज्यावेळी चॉपर आणि इन्व्हर्टर असतात हे दोन्हीही डी सी सोर्सवर चालणारे ॲप्लिकेशन आहेत, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. तर तिथं आपल्याला ते फोर्स कम्युटेशन मेथड्स वापरावे लागतात. सो बेसिकली फोर्स कम्युटेशनच्या ज्या काही टाईप्स आहेत ते डिफरंट टाईप्स आपण बघूया. तर बेसिकली 6 टाईप आहेत. क्लास ए कम्युटेशन आहे, त्यालाच आपण लोड कम्युटेशन म्हणतो. नेक्स्ट आहे क्लास बी कम्युटेशन, त्याला आपण रेझोनंट पल्स कम्युटेशन म्हणतो. क्लास सी आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी कम्युटेशन म्हणतो. क्लास डीला कम्युटेशन और क्लास डी कम्युटेशन और त्याला इम्पल्स कम्युटेशन म्हणतो. क्लास ईला एक्सटर्नल पल्स कम्युटेशन म्हणतो. आणि नेक्स्ट आहे क्लास एफ लाईन कम्युटेशन, जो ऑलरेडी आपण ए सी कम्युटेशन असतं त्यालाच आपण काय म्हणतो, क्लास एफ कम्युटेशन म्हणतो. ठीक आहे, सो त्यातले एक एक टाईप्स आपण बघूया. सो त्यातला पहिला टाईप आहे क्लास ए कम्युटेशन. तर क्लास ए कम्युटेशन आपण बघूया. तर टर्निंग ऑफ अँड एस सी आर इसेन्शियली रिक्वायर्ड इट्स ॲनोड करंट फॉल बिलो होल्डिंग करंट अँड रिव्हर्स बायस व्होल्टेज मस्ट बी प्रेझेंट अक्रॉस द एस सी आर फॉर अ सफिशियंट टाईम. म्हणजे ऑफ होण्यापर्यंत जो काही टाईम असतो त्याला आपण टर्न ऑफ टाईम म्हणतो. दॅट मे रिगेन इट्स ब्लॉकिंग स्टेट. म्हणजे ब्लॉकिंग स्टेटमध्ये जाण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतो, तो जो काय ॲनोड करंट आहे, हा जो काय ॲनोड करंट आहे तो काय करायला लागतो, होल्डिंग करंटपेक्षा खाली आणायला लागतो बंद होईपर्यंत. तो जो काय टाईम आहे त्या टाईमपर्यंत तुम्हाला तो काय करायला लागतो, टर्न ऑफ व्हायचा जो टाईम आहे त्या टर्न ऑफ व्हायला टाईमपर्यंत तुम्हाला ॲनोड करंट हा होल्डिंग करंटपेक्षा खाली आणायला लागतो. ठीक आहे, ब्लॉकिंग स्टेटला जाण्यासाठी. सो लोड कम्युटेशन ऑफ एस सी आर आल्सो नोन ॲज. ठीक आहे, लोड कम्युटेशनलाच आपण क्लास ए कम्युटेशन म्हणतो. सो बेसिकली क्लास ए कम्युटेशनचे सर्किट डायग्राम तुम्ही बघितले तर त्यात 2 कॉन्फिगरेशन आहेत. लोड जो आहे तो लोड त्या मेन थायरिस्टर आहे टी म्हणजे थायरिस्टर किंवा एस सी आरच्या सिरीजमध्ये आहे. आणि जो काय तुमचा लोड आहे तो कपॅसिटरला कसा आहे, पॅरललमध्ये. आता हे डिपेंड्स अपॉन तुमचा लोड कसा आहे. समजा जो काय रेजिस्टिव्ह लोड आहे तो रेजिस्टिव्ह लोड जास्त व्हॅल्यूचा असेल किंवा तुमचा लोड जर जास्त व्हॅल्यूचा असेल तर त्याला सिरीजमध्ये सीच्या सिरीजमध्ये आता एल आणि सी हे दोघेही कम्युटेशन पॅरामीटर आहेत. म्हणजे बंद व्हायला लागणारे
जे काय 2 पॅरामीटर महत्त्वाचे आहेत ते एल आणि सी आहेत. तर एल आणि सीला सिरीजमध्ये लोड असतो कधी, ज्यावेळी लोडची व्हॅल्यू हाय असेल त्यावेळी. लोडची व्हॅल्यू ज्यावेळी कमी असेल त्यावेळी तो कम्युटिंग कपॅसिटर सीच्या कसा असतो, पॅरलल असतो. दोघांचं वर्किंग प्रिन्सिपल हे कसं असतं, सेम असतं. ठीक आहे. तर डी सी सोर्स व्ही एस आहे. ज्यावेळी तुम्ही काय कराल, ठीक आहे, इथं बॅटरीची पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे, इथं बॅटरीची निगेटिव्ह पोलॅरिटी आहे. थायरिस्टर हा तुमचा फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला असतो. त्या ब्लॉकिंग मोडमधनं मला समजा तो कंडक्टिंग स्टेटला न्यायचा आहे. तर ज्यावेळी मला तो कंडक्टिंग स्टेटला न्यायचा असतो त्यावेळी आपण काय करणार, तर त्याचा जो काय गेट टर्मिनल आहे त्या गेट टर्मिनलला काय करणार, सप्लाय अप्लाय करणार. मग ज्यावेळी मी गेट टर्मिनल सप्लाय अप्लाय करणार त्यावेळी हा एस सी आर काय होणार, ऑन होणार. एस सी आर ऑन झाला की काय होणार, लोड करंट सर्किटमध्ये फ्लो व्हायला सुरुवात होणार. त्याचवेळी हा जो काय कपॅसिटर आहे, हा कपॅसिटर काय होतो, चार्ज होतो. दोन्हीचं प्रिन्सिपल सेमच आहे. तर हा कपॅसिटर काय होतो, चार्ज होतो. आणि हा जो काय इंडक्टर आहे तो इंडक्टर काय करतो, तर हा जो काय कपॅसिटरचा चार्जिंगचं टाईम आहे त्या चार्जिंगचं टाईम कोणावर डिपेंड असतं, तर त्या एलवरती असतो. ठीक आहे. सो चार्जिंग कोणावर डिपेंड आहे, तर इंडक्टरवरती डिपेंड. आणि मग इथं तुम्ही बघू शकता, इथं काय बॅटरी आहे. जसजसा तुमचा कपॅसिटर चार्ज होतो, जसजसा तुमचा कपॅसिटर चार्ज होतो, इथं बघा हा तुमचा फ्लो होणारा लोड करंट आहे. आता इथं मॅक्सिमम आहे, हा मॅक्सिममपर्यंत तुमचा कपॅसिटर चार्ज होतो. एकदा का कपॅसिटर फुल्ली चार्ज झाला तर हा इन्स्टंट आहे तो फुल्ली चार्ज झालेला. त्यानंतर काय होतो, फ्लो होणारा लोड करंट. आता लोड करंट कसं आहे, तर कपॅसिटरच्या सिरीजमध्ये आता एकदा कपॅसिटर फुल्ली चार्ज झाला की त्यात चार्ज बसेल का किंवा त्यात चार्जिंग होईल का, तर त्यात चार्जिंग होणार नाही. त्यामुळे तो येणाऱ्या अपकमिंग करंटला काय करतो, अपोज करायचं काम करतो. का, तर कपॅसिटर फुल्ली चार्ज झाला आहे, त्याकडे स्टोरेजला जागाच नाही. त्यामुळे इथं बघू शकता हा डिकिंग जो करंट आहे हा काय आहे, तर येणाऱ्या करंटला तो अपोज करायला आहे. का अपोज करायला आहे, कारण तो ऑलरेडी फुल्ली चार्ज आहे. मग एका इन्स्टंटला असं होतो की तो येणाऱ्या करंटला पूर्णपणे काय करतो, ॲनोड करंटला किंवा त्याला आपण लोड करंटला तो काय करतो, अपोज करतो. का अपोज करतो, कारण तो फुल्ली चार्ज झालेला असतो. आणि ज्यावेळी तुम्ही येणाऱ्या ॲनोड करंटला अपोज करता, ही व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हा तुमचा ॲनोड करंट आहे. तर ह्या करंटला अपोज केलं की बाय डिफॉल्ट तो काय होतं, कमी 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 येतो. आणि तो कसा येतो, होल्डिंग करंटपेक्षा तुमचा जो काय करंट आहे तो ॲनोडचा करंट काय होतो, कमी होतो. आणि एकदा काय ॲनोड करंट होल्डिंग करंटपेक्षा खाली गेला की एस सी आर काय होतो, तुमचा टर्न ऑफ होतो. सो हे प्रिन्सिपल ह्यात वापरलेलं आहे. हा ए पॉईंट जो आहे ना, तर तिथं काय होतो, पूर्णपणे तुमचा कपॅसिटर चार्ज होतो आणि तो येणाऱ्या करंटला थांबवतो. त्यावेळी ॲनोड करंट होल्डिंग करंटपेक्षा खाली येतो आणि एस सी आर तुमचा कसा होतो, रिव्हर्स ब्लॉकिंग मोडला जातो आणि तो काय होतो, ऑफ होतो. सो ह्या ज्या काय डॅश आहे हा कसा असतो, ऑफ होतो. म्हणजे इथून तुमचा एस सी आर काय होतं, ऑफ होतो. त्याला अंडर डॅम्प्ड सर्किट तयार होतं आणि तो एस सी आर कसा होतो, टर्न ऑफ होतो. सो हे बेसिक प्रिन्सिपल वापरलेलं असतं क्लास ए कम्युटेशनमध्ये. ठीक आहे. सो नेक्स्ट बघूया क्लास बी किंवा त्यालाच रेझोनंट पल्स कम्युटेशन. आता बेसिकली कसं असतं, रेझोनंट पल्स कम्युटेशनमध्ये एक अझम्पशन असतं की इनिशियली कसं असतं बघा, इथं काय थायरिस्टरच्या अक्रॉस हे दोन्ही आहेत, बॅटरी आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल इथं जाणार. मग ज्यावेळी आपण सप्लाय अप्लाय करतो त्यावेळी हा थायरिस्टरचा ॲनोड कसा आहे, तर ॲनोड पॉझिटिव्ह आहे, कॅथोड निगेटिव्ह आहे. बरोबर, ॲनोड पॉझिटिव्ह आणि कॅथोड कसं आहे, निगेटिव्ह आहे. सो हा टर्न ऑन होईल का, टर्न ऑन होणार नाही, कारण मी अजून थायरिस्टरला गेट सप्लाय अप्लाय केलेला नाही. मग हा कसा असणार आहे, तर फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड असतो. आता ज्यावेळी हा फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला असतो त्यावेळी ह्याला पॅरलल काय आहे, हा इंडक्टर आहे आणि हा काय आहे, कपॅसिटर आहे. मग हा कपॅसिटर काय होतो, तर हा कपॅसिटर चार्ज होतो. विथ कसं होतं, अप्पर प्लेट पॉझिटिव्ह आणि लोअर प्लेट निगेटिव्ह हा पाथ मिळतो चार्जिंगचा.
हा इथं कसा होतो ब्लॉक होतो, का तर तो ऑन नाही. आणि एक दुसरा पाथ कुठला आहे हा, तर इथं काय होतं मग तुमचा कपॅसिटर काय होतं आता फुल्ली चार्ज होतो. ठीक आहे. आता समजा मी गेटला करंट अप्लाय केला तर हा SCR काय होणार ऑन होणार, बरोबर. आता ज्यावेळी हा SCR ऑन होतो त्या इथनं कुठला करंट फ्लो होणार आहे IA होतो, प्लस ह्याचा डिस्चार्जिंग होतो. आता काय होतं हा कपॅसिटर डिस्चार्ज व्हायला सुरुवात होते. म्हणजे लोड जो करंट आहे हा जो काही लोड करंट आहे तो लोड करंटला असं कन्सिडर केलं जाते, लोड करंट इट इज द समेशन ऑफ IA करंट प्लस IC करंट. हा डिस्चार्ज होणारा करंट प्लस इकडनं फ्लो होणारा करंट, ह्या दोघांची समेशन जी काय ती कुठं जाते तर लोडला जाते. ठीक आहे. मग हा कपॅसिटर काय होतो तुमचा डिस्चार्ज व्हायला सुरुवात होते आणि हा लोड करंट इकडनं फ्लो व्हायला सुरुवात होते. मग हा SCR बंद कधी होतो, ठीक आहे. तर ज्यावेळी कपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज होतो, ज्यावेळी आपला जो काय कपॅसिटर आहे तो कपॅसिटर ज्यावेळी फुल्ली डिस्चार्ज होतो त्यावेळी तो रिव्हर्स पोलॅरिटीनं चार्ज होतो. याचा अर्थ काय तर लोअर प्लेट पॉझिटिव्ह आणि अप्पर प्लेट निगेटिव्ह, म्हणजे हा रिव्हर्स पोलॅरिटीनं काय होतो चार्ज होतो. आणि ज्यावेळी हा रिव्हर्स पोलॅरिटीनं चार्ज होतो, आता इथं काय होईल बघा, तर लोड करंट आपण कसा लिहूया तर लोड करंट इज इक्वल टू IA मायनस IC, का तर तो निगेटिव्ह पोलॅरिटीनं चार्ज होतो. डिस्चार्ज झाला ना, तर डिस्चार्ज झाल्यानंतर रिव्हर्स पोलॅरिटीनं चार्ज होतो. त्यामुळं निगेटिव्ह पोलॅरिटीनं चार्ज झाल्यामुळे आता काय होतं तर इथं काय होतं जसं चार्जिंगचा करंट वाढेल तसं काय करतो या ॲनोड करंटला हा चार्जिंग करंट काय करतो अपोज करतो. कारण IL मायनस ILला कसा असतो दोघांचा डिफरन्स आता करंट जात असतो. मग हा जो काही चार्जिंग करंट आहे ह्या येणाऱ्या करंटला काय करतो अपोज करतो. आणि एक अशी इन्स्टंट येते की ॲनोड करंट सेम मागाच्यासारखं होल्डिंग करंटपेक्षा खाली येतो, का तर त्याला अपोजिशन जास्त मिळतं. आणि ज्यावेळी तुमचा होल्डिंग करंटपेक्षा ॲनोड करंट होल्डिंग करंटपेक्षा कमी होतो, परत काय होतं तुमचा कंडक्टिंग SCR काय होतो ब्लॉकिंग मोडला जातो आणि तो SCR काय होतो ऑफ होतो. सिम्पली पहिल्यांदा चार्ज असतो, हा ऑन झाला की हा होतो डिस्चार्ज झाला की रिव्हर्स पोलॅरिटीने चार्ज होताना IA करंटला तो काय करतो अपोज करतो. आणि काय होतं मग तो जो काय इनकमिंग तुमचा ॲनोड करंट असतो तो होल्डिंग करंटपेक्षा कमी जातो आणि तो जो काही SCR आहे तो SCR कसा होतो रिव्हर्स ब्लॉकिंग मोडला जातो आणि SCR तुमचा काय होतो टर्न ऑफ होतो. याला आपण क्लास B किंवा रेझोनंट पल्स कम्युटेशन ऑफ SCR असं म्हणतो. नेक्स्ट टाईप आहे कॉम्प्लिमेंटरी कम्युटेशन, और त्याला आपण क्लास C कम्युटेशन म्हणतो, और त्याला आपण पॅरल कपॅसिटर कम्युटेशन म्हणतो. तर कॉम्प्लिमेंटरी याचा अर्थ तर दोन SCR पॅरलमध्ये जोडलेल्या आहेत बाय युजिंग कपॅसिटर. कम्युटेटिंग कपॅसिटर पॅरामीटर महत्त्वाचं आहे. C म्हणजे काय असतं तुमचा तर तो कम्युटेटिंग पॅरामीटर आहे किंवा कम्युटेटिंग कपॅसिटर आहे. ठीक आहे. तर कॉम्प्लिमेंटरी कपॅसिटरमध्ये कसं असतं बघा किंवा कॉम्प्लिमेंटरी कम्युटेशनमध्ये कसं असतं बघा, ज्यावेळी हा बंद करायचा असतो त्यावेळी हा चालू करा, ज्यावेळी हा बंद करायचा त्यावेळी हा चालू करा बाय युजिंग धिस कपॅसिटर. तर बघा इनिशियल कसं असतं बॅटरी जोडलेली आहे, पहिला काय होणार हे दोन्हीही कसे असणार ॲनोड पॉझिटिव्ह कॅथोड निगेटिव्ह दोन्ही फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला असणार. बट T1 कसा असतो हा तुमचा मेन थायरिस्टर असतो, T2 हा तुमचा ऑक्झिलरी थायरिस्टर असतो. ठीक आहे. तर ज्यावेळी मी T1ला ट्रिगर करणार मेन थायरिस्टरला ऑन करणार त्यावेळी ह्या सर्किटमध्ये दोन करंटचे पाथ अगेन फ्लो होतात. एक असतो R1 T1 चालू झाला T1 आणि लोड, हा R1 काय आहे तर लोड तुमचा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. किंवा R1 T1 मेन थायरिस्टर ऑन होणार आणि तुमचा दुसरा पाथ R2 B प्लेट पॉझिटिव्ह A प्लेट निगेटिव्ह थायरिस्टर T1. म्हणजे बाय डिफॉल्ट काय होतो लोड करंट पण फ्लो होतो आणि कपॅसिटर काय होतो चार्ज पण होतो. एकदा का कपॅसिटर फुल्ली चार्ज झाला की इकडे येणारा करंट स्टॉप होतो, कारण एकदा का कपॅसिटर फुल झाला की तो करंट येणाऱ्या करंटला अपोजच करत असतो.
त्यामुळे हा जो काय तुमचा पाथ आहे तो बंद होणार आणि फक्त लोड करंटचा पाथ काय होतो, चालू राहतो. आता समजा मला ह्या थायरिस्टरला बंद करायचं आहे, समजा मला ह्या थायरिस्टरला बंद करायचं आहे, सिम्पली ह्या T2ला काय करा, ट्रिगर करा. थायरिस्टर T2ला काय करा, ट्रिगर करा. आता काय होतं, ज्यावेळी तुम्ही ह्याला चालू करता त्यावेळी ह्या कपॅसिटरला एक पाथ मिळतो. कसं बघा इथं. आणि ह्या कपॅसिटरची आता ए प्लेट कशी आहे, मगाशी आपण सांगितलं निगेटिव्ह आहे. आणि हा चालू झाल्यामुळं काय होतं, इथं काय होतं, तर त्याची कॅथोडला काय होतं, पॉझिटिव्ह मिळतं आणि ॲनोडला निगेटिव्ह. कपॅसिटरच्या पोलॅरिटी या थायरिस्टर T1ला अप्लाय होतात. मग समजा जर ॲनोड निगेटिव्ह झाला आणि कॅथोड पॉझिटिव्ह झाला तर तो अगेन कसा जातो, तुमचा रिव्हर्स ब्लॉकिंग मोडला जातो आणि तो कसा होतो, टर्न ऑफ होतो. बरोबर. आता ज्यावेळी हा डिस्चार्ज होतो परत अगेन 2 करंट फ्लो होतात. एक असतो VR2 T2 आणि सप्लाय व्होल्टेज. नेक्स्ट आहे VR1 ए प्लेट पॉझिटिव्ह, बी प्लेट निगेटिव्ह आणि T2. आता हा मग आता कंडक्टिंग कोण आहे, T2 आहे. VR2 T2 असा फ्लो व्हायला लागला आहे ना. मग त्या केसमध्ये आता समजा मला हा बंद करायचा आहे, हा चालू करा. T1 चालू झाला तर ए प्लेट कशी आहे, पॉझिटिव्ह आहे, बी प्लेट निगेटिव्ह. हा चालू केला की ह्या थायरिस्टर T2च्या पोलॅरिटी ह्याला अप्लाय होणार आणि काय होणार, थायरिस्टर T2चा ॲनोड निगेटिव्ह होणार, कॅथोड पॉझिटिव्ह होणार. हा काय होतो, तुमचा रिव्हर्स ब्लॉकिंगला जातो आणि तो टर्न ऑफ होतो. ह्याला आपण म्हणतो क्लास C किंवा कॉम्प्लिमेंटर. एक बंद करायचा आहे, हा बंद करायचा आहे, हा चालू करा, हा बंद करायचा आहे, हा चालू करा. सो एकमेकाला कसे आहेत, ते कॉम्प्लिमेंट आहे. हे पहिला गेट करंट मिळाला तर काय होतं, T1मधनं करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. त्यावेळी T2 कसा असतो, ऑफ असतो. ज्यावेळी तुम्ही T2 चालू करणार, कपॅसिटर कसा आहे, निगेटिव्ह चार्ज होतो आहे का, बघा हा कपॅसिटर निगेटिव्हला चार्ज झाला आहे. T2ला ज्यावेळी तुम्ही चालू करता त्यावेळी कपॅसिटर पॉझिटिव्हला चार्ज होतो. हे असं प्रिन्सिपल आहे. त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी कम्युटेशन असं म्हणतो. नेक्स्ट आहे क्लास D, इम्पल्स कम्युटेशन ऑफ थायरिस्टर्स. हा पण एक सिम्पली थायरिस्टर कम्युटेशनचा टाईप आहे. तर ह्यात कसं असतं बघा, सप्लाय अप्लाय केला, थायरिस्टर T1 कसा असणार, फॉरवर्ड ब्लॉकिंगला. तर ज्यावेळी मी गेटला ट्रिगर करणार त्यावेळी काय होणार, सिम्पली 2 करंट परत फ्लो होतात. एक असतो हा लोड करंट आणि एक असतो चार्जिंग. आता कपॅसिटर चार्ज कसा होतो बघा, सोर्स थायरिस्टर T1कडे करंट जाणार, Lकडे जाणार, हा D फॉरवर्ड बायस होणार, म्हणजे डायोड फॉरवर्ड बायस होणार विथ अप्पर प्लेट पॉझिटिव्ह, लोअर प्लेट निगेटिव्ह असा चार्ज होणार. हा एक पाथ आणि हा तुमचा लोड करंटचा पाथ. बरोबर. हा तुमचा आउटपुट करंट आहे, हा तुमचा फ्लो होणारा चार्जिंगचा करंट आहे. थायरिस्टर T1मध्ये थायरिस्टर T1च्या अक्रॉस व्होल्टेज कसं असतं, मिनिमम असतं. का मिनिमम असतं, ज्यावेळी एखादं डिव्हाइस चालू होतं त्याच्या अक्रॉसचं करंट मॅक्सिमम असतो आणि व्होल्टेज कसा असतो, मिनिमम असतं. ठीक आहे. आता काय करायचं, आता हा कपॅसिटर फुल्ली चार्ज झाला की हा चार्जिंगचा करंट बंद होणार आणि फक्त हा लोड करंट सर्किटमध्ये फ्लो होतो. ठीक आहे. आता मला हा जो काय कंडक्टिंग SCR T1 आहे, तो बंद करायचा. तो जर बंद करायचा असेल तर तुम्हाला हा ऑक्झिलरी जो काही थायरिस्टर आहे तो ह्याला ऑक्झिलरी कम्युटेशन असंही म्हणतात. तर त्यावेळी काय करायचं, तर हा जो काही ऑक्झिलरी SCR आहे तो ऑक्झिलरी SCR चालू करायचा. आता बघा मगाशी चार्जिंग कसं झालं आहे, लोअर प्लेट पॉझिटिव्ह होतं, अप्पर प्लेट निगेटिव्ह असा चार्ज झाला होता. त्यामुळं त्याच्या अप्पर प्लेट निगेटिव्ह आणि लोअर प्लेट कशा आहे, पॉझिटिव्ह आहे. मग आता कसं होणार, हा फुल्ली चार्ज झाला. आता ज्यावेळी हा T1 चालू होणार त्यावेळी कपॅसिटरच्या पोलॅरिटी T1ला जाणार. याचा अर्थ ॲनोड निगेटिव्ह आणि इकडची पोलॅरिटी पॉझिटिव्ह. सो काय होणार, ॲनोडला निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय होणार आणि कॅथोडला पॉझिटिव्ह व्होल्टेज. सो ॲनोड जर निगेटिव्ह असेल आणि कॅथोड पॉझिटिव्ह असेल तर बाय डिफॉल्ट तुमचा SCR काय होतो, टर्न ऑफ होतो. आता हा कपॅसिटर काय होणार,
ठीक आहे. कपॅसिटरचं जे काय व्होल्टेज आहे ते व्होल्टेज गेलं कुठं किंवा त्याच्या पोलॅरिटी गेलं कुठं तर मेन थायरिस्टर T1ला. मग त्याच्यात तो काय होतो अगेन चार्ज व्हायला सुरुवात होतो. मग तो चार्ज कसा होतो बघा, आता TA चालू आहे, ऑक्झिलरी थायरिस्टर चालू आहे, म्हणजे तो परत चार्जिंग होतो. सप्लाय व्होल्टेज कपॅसिटर C+, C- या असा चालू होतो. ठीक आहे. मग आता हा ऑक्झिलरी SCR कधी बंद होणार हो, तर ज्यावेळी कपॅसिटर फुल्ली चार्ज होईल. आता चार्जिंग करंट आहे, तर येणारा अपकमिंग चार्जिंग करंट ज्यावेळी स्टॉप होईल. मग चार्जिंग करंट स्टॉप कधी होणार, ज्यावेळी कपॅसिटर चार्ज होणार. कपॅसिटर जर चार्ज झाला तर पुढं करंट जाईल का, तर पुढं करंट जाणार नाही. म्हणजे जो काही तुमचा ॲनोड करंट आहे तो होल्डिंग करंटपेक्षा खाली येईल. आणि ज्यावेळी ॲनोड करंट होल्डिंग करंटपेक्षा खाली येईल त्यावेळी तुमचा ऑक्झिलरी SCR पण ऑफ होणार. याचा अर्थ दोन्हीही SCR टर्न ऑफ होतील आणि तुमचं इथं ऑन आहे बरं का ॲक्च्युली. आणि ॲक्च्युली तुमचं थायरिस्टरचं सर्किट काय होईल, कम्युनिकेशन सर्किट टोटल ऑफ होईल. ठीक आहे. तर त्याला आपण क्लास D किंवा इम्पल्स कम्युनिकेशन ऑफ थायरिस्टर असंही म्हणतो. नेक्स्ट आहे क्लास E कम्युनिकेशन किंवा त्यालाच आपण एक्सटर्नल पल्स कम्युनिकेशन असंही म्हणतो. तर एक्सटर्नल पल्स कम्युनिकेशनमध्ये एक पल्स जनरेटर असतो आणि तो पल्स जनरेटर वापरून कम्युनिकेशन केलेलं असतं. ठीक आहे. तर हा SCR सोर्स ज्यावेळी अप्लाय करणार त्याचा ॲनोड पॉझिटिव्ह होणार, कॅथोड काय होणार त्याचा निगेटिव्ह होणार. बरोबर, ॲनोड पॉझिटिव्ह होणार आणि कॅथोड काय होणार निगेटिव्ह होणार. म्हणजे तो फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला जाणार. आणि ज्यावेळी मी त्याला गेटला करंट अप्लाय करू त्यावेळी तो थायरिस्टर काय होणार ऑन होणार आणि काय होणार तर लोड करंट फ्लो व्हायला सुरुवात होणार. हे सिम्पली सगळीकडे सेम वर्किंग प्रिन्सिपल. आता मला हा जो काय कंडक्टिंग SCR आहे तो ऑफ करायचा. हा तुमचा पल्स ट्रान्सफॉर्मर आहे. ह्या त्याच्या प्रायमरी वायंडिंग, ह्या त्याच्या सेकंडरी वायंडिंग. ज्यावेळी लोड करंट फ्लो होत असतं त्यामध्ये काहीही होत नसतं, म्हणजे कुठला इफेक्ट त्या वायंडिंगमुळे होत नाही. आता समजा मला हा कंडक्टिंग SCR बंद करायचा, तर इथे एक्सटर्नल पल्स कम्युनिकेशन का म्हणलं तर एक पल्स ट्रान्सफॉर्मर वापरून एक्सटर्नल पल्स जनरेटर वापरून आपण SCR काय करतो टर्न ऑफ करतो. मग ज्यावेळी मला हा SCR बंद करायचा आहे, सिम्पली हा पल्स जनरेटर चालू करा. तर ही पल्स जनरेटरच्या प्रायमरीला काय होणार तुमची पल्स अप्लाय होणार. प्रायमरीला पल्स आली याचा अर्थ सेकंडरीला पल्स आली याचा अर्थ एक व्होल्टेजचा स्पाईक येतो. बरोबर, इतक्या वेळासाठी इथून इथंपर्यंतसाठी काय होणार व्होल्टेज हाय व्होल्टेज एवढा हाय व्होल्टेज इंड्यूस होणार. आणि ते कुठं होणार बघा कॅथोडला होणार. बरोबर, कॅथोडला व्होल्टेज इंड्यूस झाल्यामुळं अपकमिंग जो काय ॲनोड करंट आहे त्या ॲनोड करंट किंवा येणाऱ्या व्होल्टेजपेक्षा हे व्होल्टेज कसं असणार आहे जास्त असणार आहे. सो कॅथोडचं व्होल्टेज जास्त असणार आहे ॲनोडपेक्षा. आणि कॅथोडचं व्होल्टेज जास्त याचा अर्थ तुम्ही कॅथोड पॉझिटिव्ह समजू शकता. कॅथोड जर पॉझिटिव्ह झाला तर बाय डिफॉल्ट ॲनोड काय होणार निगेटिव्ह होणार. ॲनोड निगेटिव्ह याचा अर्थ तो जो काय कंडक्टिंग SCR आहे तो रिव्हर्स बायस झाला, म्हणजेच तो काय झाला टर्न ऑफ झाला. ठीक आहे, याचा अर्थ तो कंडक्टिंग SCR टर्न ऑफ होतो. सो इथं आपण फक्त काय केलेलं आहे एक्सटर्नल पल्स जनरेटर वापरलेलं आहे. सो अशा आहेत सगळ्या आपल्या बेसिकली 6 कम्युनिकेशन सर्किट. क्लास F ॲक्च्युली आपण नॅचरल कम्युनिकेशन म्हणजेच त्याला आपण क्लास F कम्युनिकेशन असंही म्हणतो. इथं आपला 3rd टॉपिक संपलेला आहे. थँक्यू.